सत्ताधारी पक्षाने जनतेच्या अपेक्षांना तोडण्याचं आणि लुटण्याचं काम केलंय, खासदार प्रियंका चतुर्वेदींचा आरोप। डोंबिवली मोठा गाव येथे छठपूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात प्रियंका चतुर्वेदी, उमेदवार दीपेश म्हात्रे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली। यावेळी बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितलंय की एक बाजूने भाजप नेत्यांकडून बटेंगे तो कटेंगे अशी नारेबाजी करतेय। या लोकांनी विरोधी पक्षांना अक्षरशः तोडण्याचं काम केलंय, जनतेच्या अपेक्षांना लुटण्याचं काम केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावला। आपण बघत असाल तर डोंबिवली मोठागाव गणेश घाट येथे आज गंगा आरतीचं आयोजन छठ पूजेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता आणि आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी देखील इथे उपस्थित होत्या। मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह आहे। आपण बघितलं असेल तर उत्तर भारतातले लोक डोंबिवलीमध्ये येऊन गुण्या गोविंदाने राहतात आणि त्यांचे सण आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने साजऱ्या करतात। यासाठी या छठ पूजेचं आम्ही आयोजन केलं होतं। आज या ठिकाणी गणेश घाटावरती एक पाण्याचा कुंड देखील बनवण्यात आला होता, जो त्यांना छठ पूजेसाठी गरजेचा असतो। ते खूप महत्त्वाचं असतं। चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली होती। अशा अनेक व्यवस्था या छठ पूजेसाठी करण्यात आल्या होत्या। हा कार्यक्रम गेली 8 वर्ष आम्ही या गणेश घाटावर करतोय। निवडणुकीसाठी कुठलेही कार्यक्रम आम्ही करत नाही। निवडणुकीसाठी कार्यक्रम करणारे सध्या राज्यामध्ये फिरतायत। डोंबिवलीकरांना जसं त्यांनी कोविडमध्ये वाऱ्यावर सोडलं होतं, तसंच आज देखील ते वाऱ्यावर सोडून राज्यामध्ये फिरतायत। आमचा ध्येय हेच आहे की डोंबिवलीकरांच्या समस्या दूर करणं आणि इलेक्शनमध्ये विकास करणं। आप एक तरफ देखते हैं कोई एक नारेबाजी कर रहा है, बटेंगे तो कटेंगे। ये वो लोग हैं जिन्होंने सिर्फ बांटा है, सिर्फ विपक्ष को काटने की कोशिश की है, जनता को काटने की कोशिश की है, उनकी उम्मीदों को काटने की कोशिश की है। उनकी उम्मीदों को काटकर इन्होंने लूटने का काम किया है। ऐसे लोगों को भगाना है और वो दीपेश म्हात्रे जी हमें यहाँ पर मजबूत करेंगे और आप लोग दीपेश म्हात्रे जी को मजबूत करेंगे, जैसे आने वाले समय में कल्याण डोंबिवली का सही तरीके से सही नेतृत्व हो सके, युवा नेतृत्व हो सके, जो आगे महाराष्ट्र को आगे बढ़ाता है। हाँ, भ्रष्टाचार मॉडल तो इस महाझूठी गठबंधन ने तो दिखाया ही है। चुनाव होने से 10 दिन पहले इन्होंने 1100 गवर्नमेंट रेजोल्यूशंस निकाले हैं। आप सोचिए, 1 लाख करोड़ जनता की गाड़ी मेहनत की कमाई इन्होंने ऐसे ही हवा में लुटाई है। तो ये तो एक वो मॉडल है। मैं आपको ऐसे इतने अनेकों मॉडल बता सकती हूँ जो स्टेट गवर्नमेंट ने रातों रात जमीन ट्रांसफर कर दी है अपने नेताओं को। आज 2019 का आप उनका बैलेंस शीट देखेंगे और 2024 का देखेंगे, उसमें 100% से लेकर 700% की वृद्धि हुई है। मैं आम जनता से पूछना चाहती हूँ, आपकी 10% भी आमदनी की वृद्धि नहीं हुई है। और ये लोग जिन्होंने गद्दारी की महाराष्ट्र के साथ, जिन्होंने खुली छूट से लूट मचाई चाहिए, आज उनकी जो इनकम है 100 से 700% बढ़ जाती है। तो क्या हमें ये प्रश्न नहीं उठाना चाहिए? ये तो एक छोटा सा इंसिडेंट बता रहे हैं। हमारी सरकार जैसे ही बनेगी, इन सब पे हम कार्रवाई करेंगे, इन सब का इन्वेस्टिगेशन होगा, इन सब घोटालेबाजों को सबक सिखाई जाए। शिवसेना उभाटा पक्षातील माजी नगरसेवकांना आणि भाजपमधील पदाधिकारी कार्यकर्ते फोडण्यात विजय चौगुलेंना यश। माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने, माजी नगरसेवक रामदास पोळे, शिवसेना पदाधिकारी शशिकांत राऊत आणि गणेश नाईक, समर्थक ॲडव्होकेट जब्बार खान समर्थकांसह अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय। त्यांचे निवडणुकीत काम करण्यासाठी पाठिंबा दिलाय। त्यामुळे ऐरोली मतदारसंघात शिवसेना उभाटा आणि भाजपला मोठा धक्का मानला जातोय। हे सुद्धा माजी परिवहन सभापती आहेत, ते सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। तसेच माजी नगरसेवक विजयानंद माने हे आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी राजू पीछे लोग नहीं देखेंगे क्या? किसने बोला कैमरा आगे लेना? मी टेलीफोन पण नाही होतो। पत्रकार वरिष्ठ कोण आहे म्हणून सांगतो होते सेवक म्हणून राहिलेलो आहे साहेबांबरोबर आहे। मस्जिद ट्रस्ट, त्या दोन्ही मस्जिद ट्रस्टचा मी पदाधिकारी आहे। ऐरोलीच्या दोन्ही चीफ ॲडवायझर आहे। 10 दिवसामध्ये का 15 दिवसामध्ये
जो अनुराची मनामध्ये जी खंत निर्माण झाली, कारण आपण 2.5 वर्ष म्हणून एक सर्वसामान्य माणसाला एका चांगल्या व्यासपीठावर नेण्याचं काम विजय चौगुले साहेब करतायत आणि म्हणून मी माझ्या सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याला आता खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं प्रत्युत्तर देण्यात आले. जे कोणी आमच्या नेत्याबद्दल वक्तव्य करतील त्यांना जशाचं तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल सदा खोत यांनी जी खालच्या पातळीला जाऊन टीका केलेली आहे, त्यांना सांगू इच्छिते की 2009 साली ज्यावेळेस साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस संपूर्ण सगळ्या शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी केलेली आहे ती शरदचंद्रजी पवार साहेबांनीच केलेली आहे. हे कदाचित त्यांना माहिती नसेल. सूर्यावर थुंकल्याने ती थुंकी स्वतःच्याच तोंडावर पडते, हेही या निमित्ताने मी त्यांना सांगते की असे वक्तव्य वारंवार होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी गट हे सहन करणार नाही. यापुढे याची दक्षता त्यांनी जसाच तसे उत्तर देईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देणं हे एकच काम आहे. खासदार श्रीकांत शिंदे. राजापूरमध्ये भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैया सामंत आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आयोजित मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा गेली 2.25 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. याआधी महाराष्ट्रात इतके निर्णय झाले नव्हते. महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रकल्प आले, डेव्हलपमेंट झाल्या, पण उद्योगधंदे बाहेर जात आहेत. हा फेक नरेटिव्ह विरोधकांकडून चालवला जात आहे. रोज सकाळी कोणीतरी उठतं आणि शिव्या द्यायचं काम करतं आणि सांगतात की उद्योगधंदे इकडे गेले तिकडे गेले. असं फेक नरेटिव्ह चालवण्याचं काम विरोधकांकडून सतत केलं जात आहे, असा टोला यावेळी श्रीकांत शिंदे यांनी राऊत यांना लगावलाय. फक्त किरण भैयाने केला आणि त्याची प्रचिती अशी झाली की 3 महिन्यामध्ये ही 5 एकर जागा ही शासनाच्या ताब्यामध्ये आली आणि त्याच्यामध्ये आता मल्टी स्पेशालिटी असे शिफ्टिंग करतोय सांगून सगळे लोक थकले. 3 महिन्यामध्ये शिफ्ट झालं, दुसरीकडे सुरू झालं आणि त्या इमारतीला देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि विशेषतः तानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली 14 कोटी रुपये देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यामध्ये देखील पुढाकार रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतला होता. आज राजापूरचं रेल्वे स्टेशन असेल किंवा या संपूर्ण परिसरातली सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं असतील, याला देखील कोणत्या उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी सांगितलं आणि मला वाटतं सगळ्यांना तोच अनुभव आहे की एका कामाच्या मागे लागल्यानंतर ते काम कसं पूर्ण होईल त्याच्यासाठी पाठपुरा हा किरण भैयाचा असतो. आणि या कोकणामध्ये मला वाटतं गेले अनेक वर्ष उदयजी सामंत असतील आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेब असतील, हे दोघं या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत. रवींद्र चव्हाण साहेब माझ्या कल्याण लोकसभेमध्ये डोंबिवली या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून काम करत असताना देखील या कोकणामध्ये त्यांची पकड जी आहे ही मला वाटतं या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये बहुतेक असे मतदारसंघ आहेत की तिथे डोंबिवलीमध्ये लोकप्रतिनिधी असताना देखील या कोकणामध्ये ते अनेक वर्ष काम करतायत आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग जो आहे हा कोकणामध्ये आहे. बघा, एक लोकप्रतिनिधी जो आहे हा फक्त त्याच्या मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता ते कोकणामध्ये देखील काम करतात, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील काम करतात आणि पालघरमध्ये देखील काम करतात. आज पालघरमध्ये खासदार जे निवडून आले, मला वाटतं त्याचं मोठं श्रेय जे आहे हे एकनाथ शिंदे साहेबांना तसंच त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांना देखील तिथे मोठं श्रेय जे आहे.
मला वाटतं गेले अनेक वर्ष एक कार्यकर्त्यामधून जेव्हा एक नेता घडत असतो तेव्हा ज्या प्रकारे तो कार्यकर्ता काम करत असतो, तळागाळातून आलेला तो कार्यकर्ता असतो, म्हणून त्याला तळागाळातील लोकांचं काय दुखणं आहे, कार्यकर्त्याचं काय दुखणं आहे, या सगळ्या गोष्टी कळत असतात. म्हणून एका फक्त विधानसभेच्या मतदारसंघापुरता मर्यादित न राहता तेही निवडणूक लढतायत, तिथे उदय सामंत देखील निवडणूक लढतायत, पण दोघे देखील जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचं काम उदय सामंतजी या कोकणामध्ये तर काम करतातच, पण त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील काम जे आहे उदय सामंतजींचं खूप चांगलं आहे. हे मोठ्या कंपनी जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अगोदरचं सरकार हा प्रकल्प नको, तो प्रकल्प नको, सगळ्या प्रकल्पांना ब्रेक लावायचं काम, स्पीड ब्रेकर टाकायचं काम जे आहे हे यांनी केलं. हे कधी सांगू शकत नाही की आम्ही मोठा प्रकल्प आणला. इथे रिफायनरीचा विषय आहे, मग अशी दोन्ही वक्त्यांनी सांगितलं रिफायनरीवरती की रिफायनरीचं भूत जे आहे ते कोणी आणलं आणि आता त्याला विरोध करण्याचं काम देखील कोण करतंय. पण मी तुम्हाला सांगतो आणि मुख्यमंत्री मोदयांनी देखील मला वाटतं 2-3 दिवस अगोदर सांगितलं की लोकांना जो प्रकल्प नको तो प्रकल्प जो आहे तो कोकणात येणार नाही, पण पर्यावरण पूरक जो आहे हा प्रकल्प कोकणामध्ये आणण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असतील आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे कोकणापासून. या राजापूर विधानसभेमध्ये 100% एक मोठा प्रकल्प येईल आणि हजारो तरुणांना जे आहे हे रोजगार देण्याचं काम आम्ही करू. कारण की हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प हे पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. रत्नागिरीमध्ये काय प्रकल्प आले, रायगडमध्ये काय प्रकल्प आले आणि फक्त प्रकल्प पेपरवरती नाही. अगोदरचे प्रकल्प जे फक्त एमओयू पेपरवरती असायचे, त्यांनी शोधून काढलं की किती हजार कोटीचे प्रकल्प एमओयू झाले, पण खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलवरती कुठलं काम चालू झालं हे देखील आवाहन आम्ही त्यांना दिलं की तुम्ही आम्हाला येऊन दाखवा की तुमचे जे एमओयू तुम्ही 2.5 वर्षांमध्ये केले होते आणि सांगितलं होतं की इतके सारे प्रकल्प आले, एक तरी प्रकल्प आम्हाला तुम्ही घेऊन जा त्या जागेवरती आणि आम्हाला दाखवा की कुठला प्रकल्प जो आला आणि तो सुरुवात झाली. पण आम्ही तुम्हाला असे कित्येक प्रकल्प जे आहे हे दाखवू शकतो, त्याचं प्रत्यक्षात काम देखील सुरू झालेलं आहे. तर आमचं काम असं आहे. पण गेले 2.5 वर्ष या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला. सकाळी उठल्यापासून शिव्या द्यायला चालू करायचं तर रात्री झोपेपर्यंत 3-4 शब्द जे आहेत हे त्यांच्या डिक्शनरीमध्ये आहेत. बस तेवढे शब्द रोज उठल्यावर रात्री झोपेपर्यंत बोलायचे. मला कधी कधी वाटतं घरी देखील त्या शब्दांचा प्रयोग जे आहे हे आपल्या नातेवाईकांबरोबर करत असतील, यात मला शंका वाटत नाही. कारण की सकाळी उठल्यापासून तेच यांना वाटत होते की आम्हाला सिंपती आहे, सिंपती आहे. तुमच्याकडे सिंपती नाही, फक्त संपत्ती राहिलेली आहे. लोकसभेमध्ये ज्या या कोकणाने तुम्हाला दाखवून दिलं, ज्या कोकण नेहमी शिवसेनेच्या बरोबर उभा राहिला, तो या लोकसभेमध्ये देखील खऱ्या शिवसेनेच्या बरोबर उभा राहिला, महायुतीच्या बरोबर उभा राहिला. म्हणून जास्तीत जास्त जागा या महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्याला या वेळेस देखील या विधानसभेमध्ये मला वाटतं हा राजापूर विधानसभा असेल, बाजूला गुहागर आहे, रत्नागिरी आहे, त्याचबरोबर अनेक मतदारसंघ आहेत. हे सगळे मतदारसंघ युतीचे बालेकिल्ले आहेत, महायुतीचे बालेकिल्ले आहेत. ज्या शिवसेनेची सुरुवात बाळासाहेबांनी कोकणापासून सुरुवात केली त्याची आज देखील लोक बाळासाहेबांच्या विचाराच्या मागे उभे आहेत. बाळासाहेबांचे विचार विसरून, हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. त्यांच्या बरोबर जे आहे हे लोक उभी नाही राहिली. हे लोकसभेमध्ये जे आहे हे दाखवून दिलं. काही जागा ज्या आहेत ह्या मुंबईमध्ये त्यांच्या निवडून आल्या. त्या का निवडून आल्या त्याचं देखील आम्ही लोकांना सांगितलं की काँग्रेसची जी वोट बँक होती आणि काँग्रेसचा नेहमी विरोध बाळासाहेबांनी केला, पण काँग्रेसच्या मांडीवरती फक्त विशिष्ट समाजाची वोट बँक मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या बरोबर गेले. खुर्चीचा जो मोह असतो तो मोह जो आहे तो काही लोकांना झोपू देत नाही. तो 2.5 वर्ष अगोदर काही लोकांना तो मोह झाला आणि त्या खुर्चीवरती जाऊन बसले. पण आज परिस्थिती काय झाली, आज या महायुतीमध्ये अगोदर जेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर युती होती तेव्हा किती जागा लढत होते आणि आज किती जागा लढतायत उभाटा, याचा देखील विचार जो आहे तो लोकांनी केला पाहिजे. गेल्या वेळेस मला वाटतं चव्हाण साहेब किती 127 जागा लढले होते आणि आता किती जागावरती आले
महाविकास आघाडीमध्ये 90 जागा, पण मला वाटतं आणि ते पण सांगायला तयार नाही, कारण की एकमेकाच्या जागेवरती उमेदवार टाकलेले आहेत. म्हणजे ही परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती आली आणि आता कोण त्यांना विचारत नाही. तेच बोलतात स्टेजवरती जाऊन की बाबा मला मुख्यमंत्र्याचा चेहरा करा, मला मुख्यमंत्र्याचा चेहरा करा. पण लोकांना जे आहे, लोकांना आज खरी बाजू जी आहे ती कळलेली आहे. लोकांनी जे आहे आज विचार पक्का केलेला आहे की जे सरकार, जे मुख्यमंत्री दिवस रात्र आमच्यासाठी काम करतात, जे मुख्यमंत्री दिवस रात्र 18 तास 20 तास, आज मी पाहतोय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मीटिंग रात्री 1 वाजता 2 वाजता. आम्हाला लोक विचारतात महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण. आम्ही त्यांना सांगतो महाविकास आघाडीमध्ये जे आहे मुख्यमंत्री चेहऱ्याची मारामारी आहे. आमच्याकडे जे आहे मुख्यमंत्री पदाच्या मारामारीमध्ये कोणी नाही. एकही नेता जो आहे तो तिथे म्हणत नाही की मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहे हे ठरवतील की मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असणार. कारण की हे महायुतीमध्ये जे 2.25 वर्षांमध्ये आम्ही काम केलं, आम्ही लोकांना सांगतो की आम्हाला 5 वर्षाची सत्ता का पाहिजे. कारण की ज्या योजना आम्ही सुरू केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर लेक लाडकी योजना, त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, या योजना आम्हाला पुढे घेऊन जायच्या आहेत, लोकांपर्यंत घेऊन जायच्या आहेत. म्हणून आम्हाला जे आहे पुन्हा जे आहे हे लोक निवडून देतील. कालच मला वाटतं मॅनिफेस्टो आला महाविकास आघाडीचा. त्याच्या अगोदर कोल्हापूरमध्ये काही नेते त्यांनी येऊन सांगितलं, उभाटाच्या नेत्यांनी, की 1500 रुपयामध्ये काय होणार. 1500 रुपयामध्ये कोणाचं घर चालतं. जर असं कोणी असेल तर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार जो आहे तो उभा राहणार नाही, असं वक्तव्य केलं. आणि काल जे आहे मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी काय टाकलं की लाडक्या बहिणींना जे आहे हे 3000 रुपये आम्ही देऊ. म्हणजे किती हा दुटप्पीपणा आणि किती हे कन्फ्युजन की एकीकडे जे आहे तुम्ही बोलायचं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही बंद करू. काँग्रेसचे सुनील केदार जे आहे ते कोर्टामध्ये देखील गेले आणि ते म्हणाले की आमची सत्ता आल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू. आणि काल मॅनिफेस्टो आला, वचननामा आला महाविकास आघाडीचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं की 3000 रुपये देऊ. यांनी असंच आश्वासन जे आहे हिमाचल प्रदेशमध्ये दिलं होतं, तेलंगणामध्ये दिलं होतं. पण तिथे जे आहे हे निवडून आल्यानंतर एकही महिना जो आहे हा लोकांना मुख्यमंत्री म्हणजे त्या योजनेमधून पैसे दिले नाही. ती योजना बंद करण्याची नामुष्की यांच्यावरती आली. मला आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की लोकांपर्यंत जाऊन आपण यांच्या खरं रूप जे आहे लोकांना सांगितलं पाहिजे की कशा प्रकारचे खोटे आश्वासन इलेक्शनच्या अगोदर द्यायचे आणि निवडून आल्यानंतर जे आहे ते योजना बंद करायचं. ह्याचं उदाहरण आपल्याकडे 3 राज्यांमधलं आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं इतकी मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत आपल्याकडे. त्या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत, लाडक्या बहिणींपर्यंत आपण सगळे लोक पोहोचलो पाहिजे. त्यांचे मेळावे घेतले पाहिजे. छोटे 500, 1000 लोकांचे मेळावे आपण घेतले पाहिजे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. मला वाटतं या मतदारसंघामध्ये 67,000 बरोबर ना, 67,000 लाभार्थी आहेत. तर आपण या लाभार्थ्यांपर्यंत जर पोहोचला तर 67,000 × 3 जर केले तर असंच आपण 1.5 लाखाच्या वर मतदारांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मला वाटतं इतकी मोठी ताकद इथे आहे. तर आपण सगळ्यांनी जर ठरवलं की या सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचं तर मला वाटतं एक विक्रमी मताधिक्याने जी आहे जी आहे ही राजापूर लांजा विधानसभेची सीट जी आहे ही निवडून येईल एवढा विश्वास जो आहे तो मला आहे. कारण की मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, तिकडे लाडक्या बहिणींना भेटतो. या तिन्ही मंडळींनी पायाला भिंगरी लावून जे काम केलंय, जे निर्णय घेतलेत, मला वाटत नाही याच्या अगोदर जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये इतके सारे निर्णय जे आहेत ते झाले असतील. गेल्या 2.25 वर्षांमध्ये मोठमोठे प्रकल्प जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आले. मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे हे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं. आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंटचं काम करत असताना लोककल्याणकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील 2.25 ते 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा विक्रम जो आहे तो आपल्या सरकारने केला. मला वाटतं हे खूप मोठं काम आहे.
कामाची यादी जर वाचायला गेलं की बाबा 2.5 वर्षांमध्ये त्यांनी काय केलं आणि आपण 2.25 वर्षांमध्ये आपण काय केलं, तर 2.5 वर्षांमध्ये त्यांनी काय केलं हे त्यांना सांगताच येणार नाही. कारण की वारंवार जे आहे ते आम्ही आव्हान देण्याचं काम करतो की समोर या आणि सांगा की तुम्ही काय काम केलं 2.5 वर्षांमध्ये, आणि आम्ही सांगतो तुम्हाला की 2.25 वर्षांमध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काय काय कामं केली ती. शेतकऱ्यांसाठी कुठले निर्णय घेतले, युवकांसाठी कुठले निर्णय घेतले, भगिनींसाठी कुठले निर्णय घेतले, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठले निर्णय घेतले आणि ह्या तळागाळातील लोकांसाठी कुठले निर्णय घेतले. पण 2.5 वर्षांमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुठले निर्णय घेतले हे सांगू शकत नाही. कारण की 2.5 वर्षांमध्ये स्वतःला देखील बंद केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्राला देखील बंद करून ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. पण या 2.25 वर्षांमध्ये एक विक्रमी काम बघा. एक फेक नॅरेटिव्ह नेहमी चालवलं जातं की उद्योगधंदे बाहेर जात आहेत. मी आज इथे काही आकडे जे आहेत, पत्रकार देखील बसलेले तिथे आणि उद्योग मंत्री देखील इथे आहेत. उठसूट सकाळी उठलं की शिव्या शाप द्यायच्या, परत एक जण येईल, उद्योगधंदे गुजरातला गेले, उद्योगधंदे इकडे गेले, उद्योगधंदे तिकडे गेले. पण आज या महाराष्ट्रामध्ये जे आहे हे 52% FDI आहे, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे पूर्ण देशामधली फक्त महाराष्ट्रामध्ये आली, तेही 52%. या सगळ्या राज्यांचं एकत्रीकरण केलं तरी 52% पोहोचू शकत. त्याचबरोबर या कोकणामध्ये आता सांगितलं उदय सामंतजींनी की सेमी कंडक्टर असेल, त्याचबरोबर या कोकणामध्ये कॅश्यू पार्क असेल, बिडकीन औद्योगिक क्षेत्र असेल, बल्क ट्रक पार्क असेल रायगडमध्ये, लेदर फुटवेअर पार्क रत्नागिरीमध्ये असेल, त्याचबरोबर सेमी कंडक्टर जे तळोजामध्ये ऑलरेडी सुरू झालं त्याचं उद्घाटन माननीय मोदीजींच्या हस्ते झालं. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर एकत्र मिळून काम केलं तर डबल इंजिनचं सरकार काय करू शकतं हे 2.25 वर्षांमध्ये आपल्याला दाखवून दिलं. आणि या 2.25 वर्षांमध्ये राज्यात 1,17,000 कोटीची गुंतवणूक ही फक्त आणि फक्त आपल्या या महाराष्ट्रामध्ये आली. अगोदरचं सरकार काय करत होतं, बॉम्ब लावत होतं उद्योगपतींच्या घरी. बरोबर आहे ना, कोणाच्या घरी लावलं होतं, अंबानींच्या घरी. आणि त्या अंबानींच्या घरी बॉम्ब लावल्यानंतर त्याला एक्सटॉर्शन करण्यासाठी एक माणूस ठेवला होता, त्याचं नाव आहे वजे. तो आज जेलमध्ये आहे. वजे पकडल्या गेल्यानंतर उभाटाच्या नेत्यांनी काय सांगितलं, वजे काय ओसामा बिन लादेन आहे का. अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, जो उद्योगपतींच्या घराच्या खाली बॉम्ब लावतो आणि उद्योग जे आहे ते बाहेर जायला लागले या महाराष्ट्राच्या, आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम असे लोक करत असतील तर या महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येणार. पण आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला एक सक्षम उद्योग मंत्री मिळाले आणि पूर्ण देश विदेशातून प्रकल्प जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये यायला लागले. आणि आज महाराष्ट्र नंबर 1 जो आहे हा उद्योग क्षेत्रामध्ये झालाय, याचा पूर्ण श्रेय जे आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित दादा आणि आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी यांना जातात. अजित पवारांनी दिलेला उमेदवार नक्कीच निवडून येईल. भाऊ कदम. ठाण्यात अजित पवार गटाने दिलेला उमेदवार नजीम मुल्ला हे नक्कीच निवडून येतील. अजित पवारांनी दिलेला उमेदवार नजीम मुल्ला यांच्या प्रचारार्थ ठाण्यात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत अभिनेते भाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती. अजित पवारांनी दिलेला उमेदवार हा नक्कीच निवडून येईल. लोकांचे विकास कामं व्हायला हवीत, लोकांचे प्रश्न नक्कीच सोडवतील आणि महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला हे निवडून येतील असा विश्वास यावेळी अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्त केला. चला एक काका द्या. नगरमधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, यांनी रथावर यायचे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नजीब भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नजीब भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नजीब भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेनेचे उपनेते दशरथदादा पाटील याही आमच्या ठिकाणी दादा आमच्या या ठिकाणी आहेत. स्थानिक नगरसेवक गणेशजी साळवी साहेब तसेच नाही खरंच ती गरज आहे आता काळाची की आलो 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 2 मिनिटं ते सगळे हाक मारतात भाऊ भाऊ बहिणी वाट बघतायत आणि भाऊंच्या सर्व लाडक्या बहिणी भाऊंची वाट बघतायत भाऊंना खाली जाऊ द्या. नक्कीच दादांनी केलेला विचार आणि दिलेला हा आमचा उमेदवार हा नक्कीच निवडून येईल आणि तो काहीतरी नवीन लोकांसाठी पर्वणी आहे. इकडची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे म्हणून नजीब मुल्ला यांना नक्कीच निवडून देतील लोक आणि महायुतीचे उमेदवार कोकणचे सुपुत्र आमचे नजीब मुल्ला यांना नक्कीच निवडून देतील अशी आशा. आपल्या माहितीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके मराठी सुपरस्टार भाऊ कदम आलेले आहेत. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये हे युतीचे उमेदवार त्यांनी पाटील नक्की आता बघताय तुम्ही बहिणी त्यांची इच्छा लताबाई पाटील आता महायुतीचं जे सरकार येईल नक्की पूर्ण करेल अशी आशा मला वाटते. भाऊ कशा प्रकारे प्रचार असणार आहे या ठिकाणी नजीब मुल्लानी एक मंत्री यांच्यासमोर नाही मस्त अटीतटीचा झालाच पाहिजे सामना, त्याशिवाय मजा नाही येणार आणि तो तुम्ही बघायलाच रिझल्ट नक्कीच पॉझिटिव्ह लागेल. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.